दिल्लीत अजित पवार शरद पवारांच्या भेटीला 85व्या वाढदिवसादिवशी शुभेच्छा देण्यासाठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, तटकरे, पटेल, भुजबळही उपस्थित। महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार दिल्लीत ठरला। भाजपला 20, शिंदेंच्या शिवसेनेला 12 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10 मंत्रिपद। आज राज्यातही होणार बैठक। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपचे छत्रपती संभाजीनगरला महाअधिवेशन। 30,000 कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन। आज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक। महत्त्वाच्या निर्णयांची शक्यता। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या। पवनचक्की खंडणी वादातून पोलिसांना संशय। खंडणी प्रकरणी धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेंवर गुन्हा। परभणीमध्ये संचारबंदी, इंटरनेटवरही बंद। तर आतापर्यंत 40 जण पोलिसांच्या ताब्यात। एसआरपीएफ पथक शहरात तैनात। एसटी महामंडळानं बस फेऱ्या थांबवल्या। वैवाहिक कारणानं आत्महत्या करणाऱ्या पुरुषांमध्ये देशात महाराष्ट्र पहिल्या नंबरवर। एनसीआरबीच्या 2022च्या अहवालानुसार 697 पुरुषांनी संपवलं जीवन। नाशिकमध्ये ग्रामपंचायतींचा धुरळा उडणार। जिल्ह्यात 193 गावात निवडणूक होणार। सरपंच आरक्षण सोडतीकडे गावकऱ्यांचं लक्ष। आज पुणे शहरातील पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार। जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद। शुक्रवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार। अमरावती जिल्ह्यात थंडीची लाट। विदर्भाचं नंदनवन चिखलदऱ्याचा पारा 8 अंश सेल्सिअसवर। गाव वस्तींमध्ये शेकोट्या पेटल्या।